ब्राउझरवर जावं लागेल. ब्राउझरवर गेल्यावर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे UDAS प्लस. UDAS प्लस टाईप केल्यानंतर या ठिकाणी UDAS+.government.in हे वेबसाईट दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी दिसत आहे UDAS प्लस. यालाच तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यावर तुमच्या समोर हे लॉग इन पेज या ठिकाणी येईल आणि इथे लिहून आहे लॉग इन फॉर ऑल स्टेट एक्सेप्टेड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि बिहार. म्हणजे हे 4 राज्य सोडून इतर राज्यांनी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आणि या राज्या व्यतिरिक्त म्हणजे हे 4 राज्य, त्या 4 राज्यांनी या ठिकाणाहून लॉग इन करायचं. आपलं महाराष्ट्र असल्यामुळं आपण याच ठिकाणी हे लॉग इन करणार आहोत. तर या ठिकाणी मी युजर नेम पासवर्ड टाकून घेतो. युजर नेम हा तुमचा UDAS क्रमांक आहे आणि पासवर्ड तुमचा जो UDASचा असेल तर तोच टाकायचा आहे. आणि तुमचा पासवर्ड जर तुम्हाला मिळत नसेल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला योग्य मोबाईल नंबर जर तुमचा रजिस्टर असेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला तो रिकव्हर करता येईल. तर या ठिकाणी मी पासवर्ड टाकून घेतो. आणि या ठिकाणी हा कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे जशा तसा. आणि इथे लॉग इन करायचं आहे आपल्याला. लॉग इन झाल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारची दिसेल. या ठिकाणाहून तुम्ही काही इंस्ट्रक्शन या डाउनलोड करू शकता आणि तुमच्या माहितीसाठी घेऊ शकता. आणि जिथून आपल्याला माहिती भरायची आहे ती जी लिंक आहे ती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जर येत असेल तर हे ब्लॉक MIS आणि डिस्ट्रिक्ट MIS आहे. ब्लॉक MIS ला जर आपण क्लिक केलं तर तुमचे जे ब्लॉक MIS आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही जर डिस्ट्रिक्ट MIS ला क्लिक केलं तर डिस्ट्रिक्ट MISचं नाव आणि नंबर या ठिकाणी दिसेल. काही अडचण आली तर फोन लावून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर या ठिकाणी आपण या लिंकला क्लिक करू. क्लिक हिअर टू ओपन DCF टू फिल द डाटा. याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म ओपन झाल्यावर वर बघू शकतो आपण की आपल्या शाळेचं नाव, UDAS नंबर आणि शाळेचं काय प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी. आता माझी मोठी शाळा असल्यामुळं वर जर आपण बघितलं तर मुख्याध्यापकाचं नाव, लॉग इन IP, मोबाईल नंबर, स्कूल युजर, लॉग इन टाईम आणि वेळ आणि इकडे लॉगआउटची बटन आणि डाटा कॅप्चर 2020-21 या जनरल गोष्टी तुमच्या सुद्धा दिसेल. इथे जर आपण बघितलं तर स्टेटस आहे नॉट सर्टिफाईड, कोणतीही सुरुवात झालेली नाही. तर आपल्याला सुरुवात करायची आहे या पहिल्या याच्यापासून. बघा या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की या ठिकाणी सूचना दिलेली आहे की तुम्ही यात भरणारी जी माहिती आहे ती 30 सप्टेंबर 2020 या तारखेला आधारभूत धरून तुम्हाला भरायची आहे. आणि ही माहिती भरण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2021 आहे. म्हणजे आजची जर आपण 12-13 तारीख जरी पकडली तरी आपल्यापाशी फारसे दिवस राहिले नाही. कारण 8 ते 10 दिवसापासून ही वेबसाईट सुरू झालेली नव्हती. त्यामुळं आपल्याजवळ कमी वेळ आहे. त्यामुळं तात्काळ आपल्याला ही माहिती भरायची आहे. तर आणि एक पुन्हा महत्वाची गोष्ट की यावर्षी आपल्याला पूर्ण माहिती भरायची नाही. काही ज्या बेसिक गोष्टी किंवा ज्या न बदललेल्या गोष्टी आहे तर त्या आपल्याला जशा तशा या ठिकाणी ठेवायच्या आहे अशा स्पष्ट सूचना आहे. तर चला वेळ न दवडता आपण सुरुवात करूया स्कूल प्रोफाईल पासून. तर स्कूल प्रोफाईलचं पेज जर मी ओपन केलं तर ही जनरल माहिती आहे स्कूलची. तर ही काही बदलणार नाही आहे. लोकसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर त्याचा पोस्टल ॲड्रेस, विधानसभा मतदारसंघ, शाळेचा ईमेल, मोबाईल नंबर आणि ही माहिती लॉक आहे. विशेष म्हणजे हे लक्षात घ्या, ही आपल्याला चेंज सुद्धा करता येत नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्यावर एक नवीन पेज ओपन होते आणि या नवीन पेजवर आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी दिसत आहे. आता शाळेचं स्थापना वर्ष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे. तर बघा इथे जर आपण बघितलं तर शाळेत कोणकोणत्या वर्गाच्या किती किती तुकड्या आहे. आता माझ्या इथे या सगळ्या वर्गाच्या एक एक तुकड्या असल्यामुळे एक एक टाकून आहे. ही माहिती माझी बरोबर आहे. त्यामुळे मला ही माहिती दुरुस्त करायची नाही. आणि तुम्ही सगळीच माहिती या ठिकाणी वाचून घ्या. तुम्हाला कुठे दुरुस्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळ्यात खालचा वर्ग, सगळ्यात वरचा वर्ग, शाळेचं माध्यम हे सगळं लॉक होऊ नये माहिती. त्याच्यामुळे ही आपल्याला आता बदलवायची गरज नाही. आता या ठिकाणी वर्ग जे आहे तर प्रत्येक वर्गाच्या तुकड्या, आता माझ्या इथं 8 वर्ग असल्यामुळे 8 वर्ग लिहूनच आहे. तर पुन्हा जर तुम्हाला काही बदलवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जिथं चेंजचं ऑप्शन आहे तिथंच करू शकता, इतर ठिकाणी नाही. तर याच्यानंतर आपल्याला करायचं आहे नेक्स्ट. त्याला मी नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यावर आपल्यासमोर हे पेज आलं. या पेजमध्ये आपल्या शाळेचे माध्यम लिहून आहे.
आता 1.27 मध्ये जर आपण पाहिलं तर काय लिहून आहे, आर मेजॉरिटी ऑफ द पुपिल्स थॉट देअर मदर टंग ॲज द प्रायमरी लेवल. प्रायमरी लेवलला मातृभाषेचा वापर केला जातो का? होय. होय असल्यामुळे आपण यस म्हणजे 1 ला क्लिक केलेला आहे. आणि त्यानंतर विचारलेलं आहे शाळेचे इतर माध्यम. तर इतर माध्यमामध्ये आपण एस माध्यम टाकलेला आहे 10, म्हणजे हा मराठीचा कोड आहे. त्यानंतर जर आपण 1.29 मध्ये जर आलो तर 1.29 मध्ये लँग्वेज थॉट ॲज सब्जेक्ट मेन्शन 3 लँग्वेज बिलो, म्हणजे 3 लँग्वेज टाकायचे. आता ही माहिती मी भरलेली नाही आहे, ही गेल्या वर्षी भरलेली माहिती जशान तशी या ठिकाणी दिलेली आहे. तर ही आपल्याला काही करायची नाही आहे, कारण ही माहिती काही आपली बदललेली नाही आहे. त्यानंतर 1.36 मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी लिहून आहे वेदर अंगणवाडी सेंटर इज लोकेटेड इनसाइड द स्कूल प्रिमायसेस, शाळेच्या आवारात अंगणवाडी आहे का, असल्यामुळे या ठिकाणी यस केलं. आता या ठिकाणी कोड ऑफ अंगणवाडी सेंटर, अंगणवाडीचा कोड किती आहे, तर या ठिकाणी अंगणवाडीचा कोड टाकलेला आहे. आणि आता टोटल चिल्ड्रन ऑफ अंगणवाडी सेंटर, तर या ठिकाणी गेल्या वर्षीचे अंगणवाडीचा कोड गेल्या वर्षीचा बदलणार नाही, परंतु अंगणवाडीची विद्यार्थी संख्या या ठिकाणी बदलू शकते. तर अंगणवाडीचे जे विद्यार्थी आहे ते गेल्या वर्षीचे जे टाकून होते ते या ठिकाणी दिसत आहे, परंतु यावेळेस आपल्याला अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची या वर्षीची माहिती या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. तर ती या ठिकाणी मी एडिट करून घेतो. ज्या ठिकाणी जे जे दुरुस्त करायचं आहे ते तेच आपल्याला दुरुस्त करायचं आहे. त्यानंतर अंगणवाडी वर्कर ट्रेन, तर ते बरोबरच आहे. प्रोफाईल ऑफ द स्कूल फॉर ऑल सेक्शन. आता या ठिकाणी 1.37चा जर आपण मुद्दा बघितला तर तुम्ही जर याच्यावरून PDF डाउनलोड केली असेल या वर्षीची 2020-21 ची, तर 1.37 मध्ये शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस. आता कामाचे दिवस जे आहे तर ते कामाचे दिवस जे आहे ते आपण यापूर्वी टाकत होतो, परंतु ह्या कोविडच्या काळामुळं आपल्या शाळा काही झालेल्या नाही, त्याच्यामुळे दिवस येणार नाही. पण इथं लिहून आहे प्रिव्हियस अकॅडमिक इयर. पण तुम्ही जर PDF त्याची पाहिली असेल तर त्यासमोर स्पष्ट लिहून आहे 18-19चे दिवस टाकायचे आहे. मग 18-19चे दिवस टाकायचे आहे म्हणजे हे दिवस आपल्याला ठेवावे लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर शाळा किती तास चालते, ती वेळ ती तर आपली बदलणार नाही. त्यानंतर एकूण सर्व ॲव्हरेज वर्किंग अवर्स प्रायमरीचे अप्पर प्रायमरीचे तेही आपले बदलणार नाही. या ज्या गोष्टी आहे तर या ठिकाणी आपल्या ह्या बदलणार नाही. स्कूल सेक्शन, प्रायमरी सेक्शन, अप्पर प्रायमरी सेक्शन, हे किलोमीटरचे अंतर आहे देऊन बघा या ठिकाणी डिस्टन्स ऑफ स्कूल इन किलोमीटर, तर हे काही आपले बदलणार नाही. ऑल वेदरमध्ये रोड आहे का शाळेला, तर ते आपलं बदलणार नाही. त्यामुळे ही माहिती आपली बरोबर आहे. त्यामुळे आपण याला आता सेव्ह आणि नेक्स्ट करू. सेव्ह आणि नेक्स्टमध्ये गेल्यावर आपल्यासमोर प्रायमरी अप्पर प्रायमरी इथं लिहून आहे इज CC बिईंग इम्प्लिमेंटेड इन द स्कूल. 1.40 मध्ये जी माहिती आपल्याला विचारलेली आहे तर ती आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळेत राबविले जाते का, तर प्रायमरीसाठी राबवले जाते, अप्पर प्रायमरीसाठी राबवले जाते. हा जो दुसरा मुद्दा आहे इफ यस आर रेकॉर्ड ऑफ पुपिल बिंग मेंटेन, म्हणजे त्यांचं तुम्ही अभिलेख ठेवता का त्या विद्यार्थ्यांचे, आपण ठेवतो म्हणून यस. त्यानंतर हे पालकाच्या निदर्शनास तुम्ही आणून देता का, यस, म्हणून या ठिकाणी यस सिलेक्ट केलं. त्यानंतर 1.43 मध्ये जर आपण पाहिलं तर इथे लिहून आहे शाळेच्या बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना तशा विद्यार्थ्यांना एनरोल केलं आहे का आणि त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे का, अशा संदर्भातले मुद्दे आहे. तर इथं हा विषय नो आहे, त्याच्यामुळं मुलामुलींची संख्या सुद्धा या ठिकाणी निरंक येईल आणि ही माहिती. त्याच्यानंतर 1.45 हा जो मुद्दा आहे चालू शैक्षणिक वर्षात शाळेची सुरुवात कधी झाली, तर इथे ड्रॉपडाऊनमधूनच आपल्याला निवडायचं आहे का जून महिना असल्यामुळं 6 जून, म्हणजे हा 6 तारीख नाही आहे, जून महिन्याचा नंबर आहे हा 6, म्हणून हे असंच आपल्याला ह्या ड्रॉपडाऊन मेनूमधून आपल्याला निवडायचं आहे 6 जून. तर हे आपण या ठिकाणी निवडून घेतलेलं आहे. पुढे जर आपण गेलो 1.46 मध्ये, यावर्षी तुम्हाला टेक्स्टबुक मिळाले का,
टेक्स्टबुक रिसीव्ह इन द करंट अकॅडमिक इयर मंथ कोणत्या महिन्यात मिळाले, जून महिना लिहिलेला आहे. त्यानंतर 1.47 मध्ये आहे की मागील शैक्षणिक वर्षात सप्लिमेंटरी मटेरियल इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर पूरक साहित्य मिळालं का, मिळालं असेल तर यस लिहू शकता, नसेल तर नो. तर हे मराठीतलं PDF जर तुम्ही वाचलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल आणि ती माहिती जर भरून असाल तर वेबसाईटमध्ये भरताना तुम्हाला अडचण जाणार नाही. त्यानंतर हा जो मुद्दा आहे 1.48, तर 1.48 मध्ये आहे चालू शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तके, अध्ययन, अध्यापन साहित्य, TLM आणि खेळाचे साहित्य मिळाले का. या ठिकाणी टेक्स्टबुक प्रायमरीला यस, अप्पर प्रायमरीला यस, त्यानंतर TLM टीचिंग लर्निंग मटेरियल यस यस, त्यानंतर गेमचं साहित्य यस यस लिहिलेलं आहे. त्यानंतर 1.49 मध्ये शाळेच्या मागील शैक्षणिक वर्षातील भेटीचा तपशील आपल्याला टाकायचा आहे. शाळेची वार्षिक तपासणी याच्यातली, तर एक वार्षिक तपासणी कशी हो, पण एक होणारच आहे आपली. त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय CRC कोऑर्डिनेटर, तर केंद्र प्रमुखांच्या भेटी किती आहे. त्यानंतर नंबर ऑफ व्हिजिट बाय ब्लॉक लेवल ऑफिसर आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल ऑफिसर. परंतु यावर्षी कोविडच्यामुळं आपल्या इथं भेटी नाही आहे, त्यामुळं माझ्या इथं केंद्रप्रमुखाची एक भेट आहे आणि ब्लॉक लेवल ऑफिसरची एक भेट आहे. ते मध्यंतरी शाळा सुरू झाली होती तेव्हा ज्या भेटी झाल्या तर तीच भेट आहे, त्यामुळे मी एक एक भेट टाकली. तुम्ही तुमचं पाहून रेकॉर्ड पाहून तुम्ही टाकू शकता, किंवा नसेल तर नाही टाकलं तरी हे नाही. तर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करतो मी. हे नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी SMC बद्दलची माहिती आहे, शाळा व्यवस्थापन समितीबद्दल. तर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण मेंबर किती आहे, मेल किती, फिमेल किती, तर पालक किती आहे त्यातले मेल फिमेल. त्यानंतर कास्ट वाईज कॅटेगरीमध्ये आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या की नंबर ऑफ मीटिंग ह्या मिटिंगा किती आहे. तर तुमच्या ज्या मिटिंगा असेल त्या मिटिंग तुम्ही टाकू शकता, परंतु यावेळेस वारंवार मिटिंगा झाल्यामुळं माझ्या शाळेत या ठिकाणी 9 मिटिंग झालेल्या आहे. नंबर ऑफ मीटिंग हेल्ड बाय SMC ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, या शैक्षणिक सत्रात माझ्याकडे बैठका 9 झालेल्या आहे, त्यामुळे मी 9 टाकल्या. त्यानंतर प्रिपेअर्ड द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेला आहे का, हो यस. सेपरेटेड बँक अकाउंट फॉर SMC यस, आणि तो सगळा नंबर इथं या ठिकाणी देऊन आहे, आणि त्यामुळं मी या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. बघा या ठिकाणी प्रिव्हियस पेज सेव्ह सक्सेसफुली असं लिहून येते आपण प्रत्येकदा हे केलं की. त्यानंतर क्लासरूमच्या बाबतीत, आता क्लासरूमच्या बाबतीत या ठिकाणी स्टेटस गव्हर्नमेंट आहे, तर ते आता माझी तीच शाळा असल्यामुळं काही बदललं नाही, तीच माहिती आहे या ठिकाणची. एकही वर्गखोली निर्लेखन झालं नाही किंवा एकही वर्गखोली नव्यानं बांधकाम केलं नाही, जैसे ती कंडिशन आहे. त्याच्यामुळं मला याच्यात कुठेही दुरुस्त करायचं काम नाही आहे. तुमच्या याच्यात तुम्ही पाहून घ्या, कोणतं नवीन बांधकाम जर झालं असेल किंवा एखादी खोली तुमची नादुरुस्त झाली असेल किंवा जे काही असेल तर त्यानुसार तुम्ही दुरुस्त करू शकता. मी या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. त्यानंतर टॉयलेट फॅसिलिटी, आता टॉयलेट फॅसिलिटीमध्ये सुद्धा माझ्याकडे नवीन टॉयलेट कोणतं आलं नाही किंवा जुनं खराब झालं नाही. जे गेल्या वर्षी कंडिशन होती तर तीच कंडिशन माझ्याकडे या वर्षी सुद्धा आहे. आता इथं आहे आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ फंक्शनल टॉयलेट urinal given in table, how many have running water available in the toilet for flushing and cleaning. तर हे माझ्याकडे फ्लशिंग अँड क्लिनिंगची व्यवस्था एका ठिकाणी नाही, त्यामुळे 0 गेल्या वर्षी टाकलं होतं, तीच सगळी माहिती आहे. हँड वॉशिंग स्टेशन, हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सोप अवेलेबल नियर द टॉयलेट यस, वेदर इन क्लीनर इज अवेलेबल इन गर्ल टॉयलेट. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा माझ्याकडे जे होतं तेच आहे. त्याच्यामुळे मेन सोर्सेस ऑफ ड्रिंकिंग वॉटर, हँडपंप आहे का नाही, प्रोटेक्टेड वॉल आहे का नाही, फक्त माझ्याकडे टॅप वॉटर आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं आणि ते फंक्शनल आहे. तर ही माहिती मी केलेली आहे, तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे वाचून ते करून घ्या. प्युरिफायर RO आहे का, नो. त्याच्यानंतर हँड वॉशिंग फॅसिलिटी विथ सो अवेलेबल फॉर वॉशिंग हँड बिफोर अँड आफ्टर मील, यस, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर.
त्यानंतर हे प्रत्येक मुद्दे आपण या ठिकाणी वाचून करू शकतो. तर लायब्ररीची गोष्ट, तर लायब्ररी जेवढी गेली वर्षी होती तेवढीच माझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळं रीडर कॉर्नर सगळं जेवढं होतं तेवढंच आहे, काही बदललेलं नाही. त्यानंतर उजव्या बाजूची माहिती आपण पाहून घेऊ. फुल टाइम लायब्ररीयन आहे का? नो. स्कूल सबस्क्राईब न्यूजपेपर मॅगझिन? नाही. त्यानंतर प्लेग्राऊंड फॅसिलिटीज अवेलेबल? यस. तर ही माहिती मी पाहिलेली आहे. प्लेग्राऊंड फॅसिलिटी यस टाकलेला आहे. आणि त्यानंतर इथे 2.1.13 मध्ये ए मध्ये जर खेळाचे मैदान नसल्यास, असा पॉइंट आहे, जर खेळाचे मैदान नसल्यास, तर नसल्यास म्हणजे इथं नो दाखवलं तर इथचा पॉईंट आपल्याला निवडायची संधी आहे. इथं यस दाखवल्यामुळं इथं हा आपला विषय लागू नाही. तर नसल्यास काय आहे, तर शाळेने विद्यार्थ्यांना खेळ खेळण्यासाठी व शारीरिक शिक्षण घेण्यासाठी शाळेने स्थानिक स्वराज्य प्राधिकरण महानगरपालिका च्या मदतीने खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे का, असं आहे. त्याच्यानंतर आहे वेदर मेडिकल चेकअप ऑफ स्टुडंट वॉज कंडक्टेड इन लास्ट अकॅडमिक इयर. मागील शैक्षणिक वर्षात आरोग्य तपासणी झाली का मुलांची? तर मुलांची आरोग्य तपासणी शाळेत झाली का, हा विषय कोविडच्या कारणानं पुन्हा आपल्यासाठी सेन्सिटिव्ह आहे की झाली की नाही. परंतु आपण यस लिहू शकतो जरी शाळेत जरी झालेली नाही. पण इथं जे लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली का, शाळेत जरी झाली नाही तरी वेगवेगळ्या स्तरावर घरी जाऊन आरोग्य विभागानं ती तपासणी वेगळ्या पद्धतीने कोविडच्या सर्वेच्या रूपानं केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण यसच ठेवू, कारण जरी शाळेत झाली नाही तरी इतर ठिकाणी ती झाली. द टोटल नंबर ऑफ मेडिकल चेकअप, ठीक आहे, एक आपण या ठिकाणी ठेवून देऊ. डी वॉर्मिंग टॅबलेट गिवन टू चिल्ड्रेन. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना डी वॉर्मिंग टॅबलेट, ज्या टॅबलेट आपल्याला मिळत होत्या अगोदर आपण विद्यार्थ्यांना देत होतो, तर त्या दिल्या का, तर या ठिकाणी आपण नो करू, कारण यावर्षी आपण त्या टॅबलेट दिल्या नाही. रॅम्प डिसेबल स्टुडंटसाठी रॅम्प आहे का? यस. हँडरेल ऑफ रॅम्प अवेलेबल, त्याला हँडल आहे का? यस. स्कूल हॅज स्पेशल एज्युकेटर ॲट क्लस्टर लेवल, म्हणजे शाळेसाठी स्पेशल नाही आहे, क्लस्टर लेवलला आहे. किचन गार्डन इज अवेलेबल इन स्कूल? यस. डज द स्कूल हॅव डस्टबिन फॉर कलेक्शन? यस. नंबर ऑफ स्टुडंट फ्रॉम होम फर्निचर इज अवेलेबल. किती विद्यार्थ्यांसाठी फर्निचर अवेलेबल आहे? आता इथे 124 टाकून आहे, परंतु यावर्षी माझ्या शाळेची पटसंख्या ही बदललेली आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 118 केलेला आहे, म्हणजे यावर्षीची पटसंख्या. तर ही पटसंख्या बदलवली आणि सेव्ह अँड नेक्स्ट. पुढच्या पेजवर आपण जात आहोत आणि इथे लिहून आहे फिजिकल फॅसिलिटीज ॲट इक्विपमेंट ऑफ स्कूल. तर इथे जर आपण बघितलं तर 2.2.3 मध्ये आपल्याला दिसत आहे की ऑडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, सायन्स किट, मॅथ किट, बायोमेट्रिक डिव्हाइस. तर हे माझ्या इथं काहीच बदललेलं नाही, तुमच्या इथं काही बदललं असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता. तर या ठिकाणी मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. यानंतरच्या पेजवर आपण जाणार आहोत कॉम्प्युटर अँड डिजिटल असा आहे, त्यातली कॉम्प्युटरची लॅब नाही माझ्याकडे म्हणून नो. ICT लॅब नो. त्यानंतर ICT लॅब इज अवेलेबल, जर अवेलेबल असेल तर पुढची माहिती आहे, या ठिकाणी नसल्यामुळं इथं मी काही माहिती लिहित नाही आहो. त्यानंतर लॅपटॉप नोटबुक, लॅपटॉप आहे माझ्याकडे, किती आहे संख्या, तर ते लिहायचे आहे. फंक्शनल किती आहे ते लिहायचे आहे. टॅबलेट नो आहे. डेस्कटॉप एक आहे, ते एक आहे आणि फंक्शनलमध्ये एक आहे. त्यानंतर पीसीज विथ इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग डिव्हाइस नो. त्यानंतर डिजिटल बोर्ड एक आहे, फंक्शनल आहे एक. सर्व्हर नो. जे काही असेल ते प्रोजेक्टर आहे, LCD आहे, LED आहे, प्रिंटर आहे, स्कॅनर, वेब, कॉम्प्युटरच्या संदर्भात सगळ्या गोष्टी देऊन आहे. आणि जे माझं काहीही बदललेलं नाही किंवा कोणती वस्तू खराब झाली नाही, त्यामुळे जैसे तेच माझी माहिती आहे, त्यामुळे मी सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी करतो. तुमचं जर काही बदललं असेल तर या ठिकाणी तुम्ही ते बदलवू शकता. त्यानंतर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टॉप, नंबर ऑफ नॉन टीचिंग अँड
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ सपोर्ट स्टाफ, आपली जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळं ही काही पदं आपल्याकडे भरली गेली नाही, आपल्याकडे नाही आहे. आता टीचिंग स्टाफमध्ये 4 जण आहे, बाकी कोणतंही नाही आहे. आणि आउट ऑफ टोटल टीचर एकूण 4 आहे. म्हणजे ही माहिती गेल्या वर्षी जेवढी होती तेवढीच आत्ताही आहे, त्यात कुठलीही बदललं नाही. त्यामुळे या ठिकाणी मी नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट आपल्यासमोर ही नवीन माहिती आली. तर नवीन माहितीमध्ये बघा, आपण आता शिक्षकाच्या पेजवर आलो. या ठिकाणी आता माझी एकूण रेग्युलर टोटल टीचर 4, जे गेल्या वर्षी होते तेच या वर्षी आहे. एक शिक्षक वाढलाही नाही किंवा एखादा शिक्षक कमी झाला नाही. त्यामुळे मला यात कुठेही दुरुस्ती करायची नाही. परंतु तुम्हाला जर शिक्षक तुमच्या शाळेत जर जास्तीचा शिक्षक आला असेल तर या ठिकाणावरून तुम्हाला ऍड करता येईल. बघा, हे ऍडचं बटन. आणि एखादा शिक्षक तुमच्या शाळेतला कमी झाला असेल तर हे जे डिलीटचं बटन आहे या ठिकाणाहून डिलीट करता येईल. रिटायरमेंट किंवा अन्य कोणत्या कारणानं त्यांना कमी करायचं असेल तर, किंवा शिक्षकाची कोणती माहिती जर चुकीची असेल तर या ठिकाणी नॉट कम्प्लिटेड लिहून आहे, तर हे असं कम्प्लिटेड आलं पाहिजे. मग हे असं कम्प्लिटेड कसं येईल? तर या ठिकाणी नॉट कम्प्लिटेड लिहून आहे ना, तर या ठिकाणी एडिटच्या बटनला आपल्याला क्लिक करायचे आहे. एडिटच्या बटनवर क्लिक केल्यावर या शिक्षकाचं पेज ओपन होईल. तुम्हाला जर काही मोबाईल नंबर किंवा अन्य कोणत्या गोष्टी जर चेंज करायच्या असतील तर या ठिकाणाहून तुम्ही एडिट करू शकता. आणि एडिट केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे. जर तुमच्या शिक्षकाची कोणतीही माहिती चुकून नसेल, आता माझ्या इथंच एकाही शिक्षकाची कोणतीही माहिती चुकून नाही, तरी पण मला कंप्लीट येण्यासाठी या ठिकाणी एडिट पेजवर जाऊन सेव्ह करायचं आहे. मी या ठिकाणी सेव्ह करतो. सेव्ह केल्यावर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कंप्लीट आलेला आहे. आता याच पद्धतीनं मी तिसरा आणि चौथा शिक्षक सुद्धा एडिट करून घेतो. आता तुम्ही बघू शकता की माझे 4ही शिक्षक या ठिकाणी कंप्लीटमध्ये इथं आलेले आहे. आणि यानंतर मला इथं सुद्धा लिहून आहे टीचर इन्फॉर्मेशन अपडेट सक्सेसफुली, आणि त्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट वर आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी गेल्यावर ही माहिती आपली या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर 4.1.1 न्यू ॲडमिशन एनरोलमेंट अँड रिपीटर्स टोटल स्टुडंट इन द प्री प्रायमरी सेक्शन. आता प्री प्रायमरी सेक्शन लॉक आहे, कारण आपल्या शाळेमध्ये म्हणजे माझ्या तरी शाळेमध्ये प्री प्रायमरी सेक्शन नाही आहे, कारण ती अंगणवाडी वेगळी आहे. आणि त्यानंतर न्यू ॲडमिशन इन ग्रेड 1 4.1.2 मध्ये ही आपल्याला माहिती विचारलेली आहे. तर माझ्या इथं एकूण न्यू ॲडमिशनमध्ये 6 वर्षाचे विद्यार्थी दाखल झालेले आहे. तर याच्यात 6 वर्षामध्ये बॉईज झालेले आहे 4 आणि गर्ल झालेले आहे 6. ते मी या ठिकाणी टाकून घेतो. या ठिकाणी ही टोटल ऑटोमॅटिक अपडेट येते. आणि इथे विचारलेलं आहे की पहिलीत बघा, टोटल चिल्ड्रन ॲडमिटेड फर्स्ट, पहिल्या वर्गात. आता सेम स्कूल, या शाळेतले हो का, इतर शाळेतले हो का, अंगणवाडीतले हो का? तर माझे सर्व विद्यार्थी हे अंगणवाडीतून आलेले आहे पहिल्या वर्गात, त्यामुळं तोच आकडा या ठिकाणी मला टाकायचा आहे. आता ही माझी माहिती भरणं झालेली आहे. 4 मुलं 6 मुली टोटलमध्ये तेवढे, आणि एवढे अंगणवाडीतून आलेले आहे. मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तर या ठिकाणी आपल्याला या सीझनमधील म्हणजे मागच्या सीझनमध्ये 20-21 मध्ये आपल्या याच्यात असलेले कॅटेगरी वाईज, वर्ग वाईज, म्हणजे जनरल, SC, ST, OBC आणि टोटल याचे विद्यार्थी आपल्याला टाकायचे आहेत. आणि या ठिकाणी वर्ग वाईज जेवढे वर्ग माझ्याकडे असतील तेवढे आहे, आणि त्या प्रत्येक ठिकाणी मुलं आणि मुली, बॉईज अँड गर्ल्स हे टाकायचं आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला माहिती जी योग्य असेल ती, ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी 0, ही सर्व आपल्याला माहिती या ठिकाणी करेक्ट भरून घ्यायची आहे. हे भरल्यानंतर हे एकूण बॉईज, एकूण गर्ल आणि एकूण टोटल हे आल्यानंतर याच ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढच्या पेजवर. पुढच्या पेजवर मायनॉरिटी मध्ये यापैकी कोणता आहे का, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, पारसी, जैन, अदर, हे योग्य बॉईज अँड गर्ल वर्ग वाईज भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे. बघा, हे सेव्हचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा याच ठिकाणी एक फॉर्म देऊन आहे. या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यापैकी, आता इथं प्री प्रायमरी देऊन आहे, परंतु माझ्या इथं प्री प्रायमरी नाही असं नमूद केल्यामुळं या ठिकाणी हा मुद्दा आपला लॉक होऊन आहे.
इतर ठिकाणी भरू शकतो. हॅव्हिंग आधार, आधार किती विद्यार्थ्यांचे आहे त्यांचे आकडे मुलं मुली वर्गवाईज टाकायचे आहे. त्यानंतर बीपीएल मध्ये कोण आहे ते टाकायचे आहे. आणि त्यानंतर डी मधला पॉइंट आहे ट्रान्सजेंडर, तर ते असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आणि नंतर सेव्ह करायचं आहे. हे तीनही पेज सेव्ह झाल्यानंतर कम्प्लीट अँड नेक्स्ट करायचं आहे. तर आता सध्या मी ही माहिती भरून घेतो आणि माहिती भरल्यावर तुम्हाला ही पुन्हा दाखवतो. तर या ठिकाणी मी विद्यार्थ्यांची संख्या टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं टोटल ऑटोमॅटिक आलेली आहे, मुलं आणि मुली आणि एकूण माझ्या शाळेची पटसंख्या आलेली आहे आणि हे पेज मी सेव्ह करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये माझ्याकडे एकही नसल्यामुळं सगळे झिरो येऊन होते, मी याला सेव्ह करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे जितक्या विद्यार्थ्यापाशी आधार कार्ड आहे तेवढ्या विद्यार्थ्याचे वर्गवाईज मुलं मुलीनुसार आकडे टाकलेले आहे आणि प्रत्येक वर्गातले मुलं मुलीनुसार जे बीपीएल मध्ये होते त्यांचे सुद्धा आकडे टाकून घेतलेले आहे. आणि ट्रान्सजेंडर मध्ये माझ्याकडे कोणीच नाही त्यामुळे हे सगळे झिरो जे होते तसेच ठेवले आणि याही पेजला, या तीनही पेजला मी सेपरेटली सेव्ह केलं. माझे तीनही पेज कंप्लीट झालेले आहे आणि यानंतर मी कंप्लीट अँड नेक्स्ट याला क्लिक करतो. याला क्लिक केल्यावर इथे आलेला आहे एनरोलमेंट इन्फॉर्मेशन, टोटल सोशल कॅटेगरी एनरोलमेंट 118, टोटल मायनॉरिटी एनरोलमेंट 0. त्यामुळे मी याला, माझी माहिती बरोबर आहे त्यामुळे ओके करतो. ओके केल्यावर हे पेज माझं सेव्ह झालेलं आहे. सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी ही माहिती पुन्हा एकदा इथं आलेली आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की टोटल एनरोलमेंट, तर पूर्ण पटसंख्या या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर एनरोलमेंट बाय ग्रेड, करंट अकॅडमिक सीझन, बाय एज इज कम्प्लिटेड इयर, तर वयानुसार कोणकोणते विद्यार्थी कोणकोणत्या वर्गात आहे. तर इकडे याची कॅटेगरी आहे वयाची आणि हे झाले वर्गाची कॅटेगरी त्यांच्या इकडली, हे बघू शकता तुम्ही. तर यानुसार आपल्याला हा चार्ट भरून घ्यायचा आहे आणि हा चार्ट भरल्यावर मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ही माहिती दाखवतो. बघा या ठिकाणी इकडे वयोगट देऊन आहे आणि इकडे वर्ग देऊन आहे आणि इथे मुलं मुली देऊन आहे. तर त्यानुसार कोणत्या कोणत्या वयोगटातील कोणकोणते विद्यार्थी कोणकोणत्या याच्यात आहे तर ते सगळे माहिती आपल्याला टाकायची आहे. मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे. टाकून घेतल्यानंतर जर आपण खाली आलो तर या ठिकाणी आपले प्रत्येक वर्गाची पटसंख्या या ठिकाणी टोटलमध्ये आलेली आहे. तर हे याला आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तर याला सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर आपल्यासमोर हा नवीन कॉलम ओपन होईल आणि नवीन पॉईंटमध्ये आहे 4.2 म्हणून दिलेला आहे चालू शैक्षणिक वर्षातील माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या. तर ही पूर्ण विद्यार्थी संख्या आलेली आहे. आणि त्यानंतर आहे एनरोलमेंट बाय ग्रेड, द करंट अकॅडमिक सीझन बाय मीडियम ऑफ इंट्रॅक्शन, इथं माध्यमनिहाय आहे, इथं एकूण आहे. तर ही आणि ही सारखीच आहे कारण आपलं माध्यम एकच आहे त्यामुळे ही माहिती काही आपली बदलणार नाही. त्यामुळे याला मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. याला सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आता पुढे आपल्याकडे माहिती आलेली आहे सोशल कॅटेगरी. तर सोशल कॅटेगरीनुसार आणि मायनॉरिटी ग्रुपनुसार, तर मायनॉरिटीमध्ये 0 होते, बाकीचे माध्यमनिहाय आपण तिकडे लिहिले होते, ती माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर आता इथं सोशल कॅटेगरीनुसार आता माहिती पुन्हा आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे जी मग आपण टाकलेली होती. क्लिक हिअर टू सी 4.2 सोशल कॅटेगरी, तर त्याची आणि याची माहिती ही सेम आली पाहिजे आणि त्यानंतर याला स्वतंत्र सेव्ह करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटीची माहिती पुन्हा टाकायची आहे, ती मगा भरली ती आणि ही सेम आली पाहिजे. त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, नंतर कंप्लीट अँड नेक्स्ट करायचं आहे. ही मी माहिती भरून घेतो आणि लगेच या पेजवर आपण पुन्हा येऊ. आणि ही पटसंख्या आलेलीच होती आणि क्लिक हिअर टू सी 4.2 त्यानुसार ही सोशल कॅटेगरीची मॅच झाली पाहिजे. यातही तीच माहिती आहे मगाची भरली ती आणि ती जर मॅच झाली नाही तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे मग ही दुरुस्त करण्याची संधी पुन्हा येते, परंतु हे योग्य टाका आत्ताच आणि याच ठिकाणी त्याला सेव्ह करून घ्या. याला सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला मायनॉरिटीची टाकायची. आता माझी 0 असल्यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमच्या इथं असेल तर योग्य ती टाकून घ्या आणि या ठिकाणी सेव्ह करा. आणि हे सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी कंप्लीट अँड नेक्स्ट करा. दोन्ही ठिकाणी स्वतंत्र सेव्ह करा आणि त्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट करा. हे आपण करून घेतो. या ठिकाणी आपलं
हे पेज झालेलं आहे. प्रिव्हियस पेज इज सेव्ह सक्सेसफुली. आणि त्यानंतर इथं आलेलं आहे टोटल एनरोलमेंट 4.2 या ठिकाणी आलेलं आहे. एनरोलमेंट बाय ग्रेड फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड, स्वतंत्र ज्यांना विशेष गरजा असणारी मुलं थोडक्यात, तर हे आपल्याला टाकायचं आहे. तर यामध्ये ब्लाइंडनेस, लो विजन, हिअरिंग इम्पॅक्ट ह्या सगळ्या कॅटेगरी आहे याच्यात. याच्यापूर्वी तुम्ही भरलेली आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला या वर्षीची माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. ती मी माहिती भरून घेतो आणि पुढे आपण या पेजवर येऊ. विशेष गरजा असणाऱ्याचे खूप सारे कॉलम देऊन आहे, बघू शकता तुम्ही. तर माझे जे विद्यार्थी मुलं मुलीनुसार आहे, इकडे त्यांच्या विशेष गरजा असणारे विषय देऊन आहे आणि त्यांचे वर्ग हे सगळे देऊन आहे. तर ज्या ठिकाणी जे जे विद्यार्थी असतील तर ते तुम्हाला टाकायचे आहे. मी टाकलेले आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. या पेजवरून आपण आता बाहेर जाऊ आणि आता इथे गेल्यावर इथे आपल्यासमोर विषय आहे की पाठ्यपुस्तकाचा फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रेन प्रिव्हियस अकॅडमिक इयर प्रायमरी ग्रेड. आता यामध्ये सगळेच विषय आहे. टेक्स्टबुक आहे, युनिफॉर्म आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे, एस्कॉट्स, बायसिकल, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देऊन आहे. आणि कॅटेगरी देऊन आहे आणि मुलं आणि मुली देऊन आहे. जनरल, SC, ST, OBC टोटल, आणि इकडे मायनॉरिटी, अदर मायनॉरिटी ग्रुप, मुस्लिम मायनॉरिटी आणि अदर मायनॉरिटी ग्रुप, हे सगळे दिले की इथंच ही माहिती भरून सेव्ह करायची आहे. त्यानंतर पुढे देऊन आहे फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू चिल्ड्रन प्रिव्हियस अकॅडमिक इयर अप्पर प्रायमरी, म्हणजे वरची माहिती जी आहे ती आपली प्रायमरीची भरायची आहे 1 ते 5 ची. त्यानंतर आपल्याला इथे आपल्याला भरायची आहे 6 ते 8 ची, आणि ह्या दोनही याला स्वतंत्ररित्या आपल्याला सेव्ह करायचं आहे. इथं सेव्ह करायचं आहे, याला इथं सेव्ह करायचं आहे. आणि ही दोनही माहिती भरणं झाल्यानंतर कंप्लीट अँड नेक्स्ट करायचं. ही माहिती भरून घेतो आणि नंतर पुढे जाऊ. बघू शकता तुम्ही ह्या ज्या सुविधा मिळणार आहे ह्या प्रायमरीच्या आपल्याला टाकायच्या आहे. याच्यात फ्री टेक्स्टबुक, युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, एस्कॉट, बायसिकल वगैरे टाकायचे आहे. ही माहिती मी टाकून घेतली आणि याला मी सेव्ह करून घेतो. याला सेव्ह केल्यानंतर ही झाली आपली प्रायमरीची, प्रत्येक प्रवर्गनिहाय, मुलं मुलीनिहाय. त्यानंतर वरच्या वर्गांची म्हणजे अप्पर प्रायमरीची 6 ते 8 ची आपल्याला माहिती टाकायची आहे, ती त्याच पद्धतीने टाकायची आहे आणि याला आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. ह्या दोनही पेजला स्वतंत्रपणे सेव्ह केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि कंप्लीट अँड नेक्स्ट करायचं आहे. कंप्लीट अँड नेक्स्ट केल्यानंतर एक नवीन पेज येईल आणि नवीन पेजमध्ये या प्रकारचं काही साहित्य तुम्हाला मिळालं आहे का? ब्रेल लिपी बुक, ब्रेल किट, लो विजन, हिअरिंग एड्स, त्याच्यानंतर ब्रेसेस, व्हीलचेअर, ट्रायसिकल, असं काही मिळालं आहे का? तर मला इथं सगळे शून्य लिहून आहे, मला काहीही या वर्षात मिळालेलं नाही, त्यामुळे सेव्ह अँड नेक्स्ट करतो. हे सगळं केल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी प्रायमरीच्या शेवटचा, आता माझी मोठी शाळा असल्यामुळं मला 2 प्रकारचे निकाल या ठिकाणी लिहायला लागणार आहे. इथं मला 5वीचा निकाल लिहायचा आहे आणि पुढच्या पेजवर मला 8वीचा निकाल लिहायचा आहे. तर निकाल लिहिताना कॅटेगरी वाईज निकाल आहे आणि एकूण विद्यार्थी किती परीक्षेला बसले, नंबर ऑफ स्टुडंट अपियर्ड, नंबर ऑफ स्टुडंट पास क्वालिफाईड आणि नंबर ऑफ स्टुडंट पास विथ मार्क 60%. ती या पद्धतीची माहिती आपल्याला विचारलेली आहे. ही मी माहिती भरून घेतो आणि नंतर मी पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. बघा या ठिकाणी मी 5वीचा निकाल भरून घेतलेला आहे आणि निकाल भरल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर या ठिकाणी माझ्यासमोर 8वीचा निकाल आलेला आहे. मी 8वीचा निकाल भरून घेतो. तर या ठिकाणी मी 8वीचा निकाल भरून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर मी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी फंडिंगचं पेज ओपन होत आहे. तर यावर्षी फंडिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहे. लायब्ररी फंड, गँड फॉर स्पोर्ट, कंपोजिट फंड. तर तुम्हाला जो कोणता फंड मिळाला असेल तर त्याची तुम्ही एंट्री करू शकता. तर माझ्या इथं फक्त एकच फंड मिळालेला आहे, तर तोच समग्र शिक्षा. तर तो समग्र शिक्षाचा मी या ठिकाणी
टाकून घेतो. तर विचारले काय आयटम आहे, तर प्राप्त किती झाले आणि खर्च किती झाले. तर मी या ठिकाणी टाकून घेतो प्राप्त आणि खर्च. प्राप्त आहे आणि या ठिकाणी मी माझे खर्च झालेली रक्कम टाकून घेतो. त्यानंतर या ठिकाणी फायनान्शियल असिस्टंट फॉर रिसीव्ह बाय द स्कूल, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एनजीओ कडून काही मिळालं का, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधून काही, कम्युनिटी मधून, अदर मधून, कुठल्याही याच्यातून काहीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या चारही ठिकाणी मी नो करतो. इकडले रकाने कुठलीही रक्कम नसल्यामुळे 0-0 आहे, तेच राहू देतो. आणि त्यानंतर स्कूल इज मेंटेनिंग इन्व्हेंटरी रजिस्टर फॉर द फॉलोइंग, म्हणजे ICT मध्ये स्पोर्ट इक्विपमेंट, लायब्ररीसाठी काही, तर हे सगळं माझं नो आहे. तुम्हाला मिळालं असल्यास तुम्ही एक नंबर यसचा करू शकता. आणि मी नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करतो. हे केल्यानंतर या ठिकाणी PGI इंस्ट्रक्शन्स आहे, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, PGI. तर ही माहिती माझी मागच्या वर्षी भरलेली आहे, ती तशीच आहे. नंबर ऑफ टीचर विथ आधार 4 नंबर आहे, 4 जणांचे आधार आहे. अटेंड इलेक्ट्रॉनिकली आहे का, हे सगळे मुद्दे तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर स्कूल हॅज कंटिन्युअस युथ क्लब आहे का, नो, जे यस नो जे काही तुमचं लागू असेल ते भरा. तर माझ्या इथं सगळी माहिती गेल्या वर्षी जी भरलेली आहे तीच माहिती माझी योग्य आहे. त्यामुळे या ठिकाणी मी नव्यानं कुठलीही माहिती मी भरणार नाही. आणि या ठिकाणी मी सेव्ह अँड कम्प्लीटचं बटन दाबतो. या ठिकाणी माझे सेव्ह अँड कम्प्लीट झालेलं आहे. जवळपास माझे सगळे पेजेस भरणं झालेले आहे. या ठिकाणाहून मी स्टेटस चेक करू शकतो माझं, की माझं काय राहिलं. तर बघा, स्कूल प्रोफाईलमध्ये तर काही आहेच नाही. कॅटेगरीमध्ये नॉट स्टार्टेड आहे आणि ते लाल याच्यात येऊन आहे. तर आपण बघू त्याच्याकडे, बाकीचे पेजेस बघू. तर बाकीचे पेजेस जर आपण बघितले तर या ठिकाणी बघा, जे पेज मी भरले ते कम्प्लीट आलेले आहे. तर कम्प्लीट पहा, जवळपास पूर्ण पेजेस माझे कम्प्लीट आलेले आहे. आणि आता इथं 41 आहे, व्हॅलिडेशन ऑफ फील्ड डाटा, प्लीज कम्प्लीट द अबो सेक्शन टू व्हॅलिडेट, म्हणजे सर्व कम्प्लीट करा म्हणताय. आणि फुल फील्ड DCF स्कूल रिपोर्ट कार्ड डाउनलोड, ती सुविधा नाही आहे. सर्टिफाईडची सुविधा नाही आहे. मग आपण पाहू की आपलं राहिलं काय. बाकीचे सगळे झालं, एकच पेज राहिलं आणि हे आहे कॅटेगरीचं. आणि या कॅटेगरीच्या याच्यात जर आपण क्लिक केलं तर आपण बघू शकतो की आपल्याला काय दिसत आहे. ती ही शाळेची जनरल बेसिक माहिती आहे. ही तर काही बदलणारी नाही आहे, बघू शकता तुम्ही. परंतु ही सेव्ह सुद्धा होत नाही माहिती, बघा काहीच नाही होत. मग इथं वर लाल अक्षरात एक सूचना देऊन आहे बघा, तो सिरियल नंबर 1.15, 1.16A, 1.16B, 1.17, म्हणजे हेच इकडले मुद्दे बघू शकता तुम्ही. हे सर्व मुद्दे कॅन नॉट बी मॉडिफाईड बाय स्कूल युजर. स्कूल युजर म्हणजे आपण मुख्याध्यापक या नात्यानं, शाळा लॉग इन, तर हे याच्यात मॉडिफाय करू शकत नाही. ब्लॉक डाटा एंट्री ऑपरेटर सुद्धा करू शकत नाही. दोज फील्ड कॅन बी मॉडिफाईड बाय ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS लेवल ओनली. म्हणजे ब्लॉक आणि डिस्ट्रिक्टचे जे MIS आहे, जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला त्यांचे नाव आणि नंबर दाखवले, तर ते त्यात मॉडिफाय करू शकणार आहे. आणि त्यांनी ते केल्यावर ते पेज आपण या ठिकाणी सेव्ह करू शकणार आहोत. ते सुद्धा आपलं कम्प्लीट या ठिकाणी दिसणार आहे. तर बाकी तर आपले जवळपास सर्व मुद्दे या ठिकाणी झालेले आहे. परंतु तो एक मुद्दा राहिला, बघू शकता, हा नॉट स्टार्टेड जो लिहून आहे, तर तो एक मुद्दा ते तिकडून सुविधा सुरू झाल्यावर आपण करू शकतो. हा काही खूप मोठा विषय नाही, ती माहिती काही बदलणारी नाही. आणि आपलं स्टेटस जे आहे वर्क इन प्रोग्रेस आलेला आहे आणि सर्टिफाईडचा तो ऑप्शन अजून सुरूच झालेला नाही. तर ते सुरू झाल्यावर करू शकतो. या ठिकाणी कोण केलेलं आहे आणि कोणत्या तारखेला केलेलं आहे हे सगळी माहिती आलेली आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळं बघू शकतो. माझं सगळी माहिती कंप्लीट झालेली आहे.
आता वरचा एक मुद्दा क्लिअर झाल्यानंतर आता खालचे 3 मुद्दे आपले राहिले, 41, 42 आणि 43. तर बघा 41 मध्ये व्हॅलिडेशन ऑफ फील्ड डाटा, तर ते आपल्याला व्हॅलिड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणून आपण त्याची डाउनलोड करणार आहोत आपण रिपोर्ट कार्ड, आणि या ठिकाणी सर्टिफाय करायचा ऑप्शन आहे. हे तीनही ऑप्शन आपल्याला आणि वरचं एक हे सगळे आपल्याला तिकडून उपलब्ध होणार आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ते उपलब्ध होईल. उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबतचा मी स्वतंत्र व्हिडिओ छोटासा बनवून तुम्हाला त्याबद्दलची सुद्धा माहिती देतो. शाळा सर्टिफाय कशी करायची याबद्दलचे, आणि त्याचं कार्ड, स्कूल रिपोर्ट कार्ड ते डाउनलोड कसं करायचं या संदर्भात माहिती देतो. आणि ह्या सगळ्या माहिती तुम्हाला वेळोवेळी हव्या असल्यास माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.